यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून माजी आमदार संदीप बाजोरिया चर्चेत आहे। त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढवण्यात भर दिलेला आहे। त्यांच्या एक प्रचार रथाची आपण गाडी पाहू शकतो की या गाडीच्या माध्यमातून त्यांनी एक लोकांचं आणि मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ते करत आहे। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा पद्धतीचं ते या गाडीवर टायटल देऊन एक प्रकारे यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या गटीने ते मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्यासोबत खुद या विषयावर बोलण्यासाठी माजी आमदार संदीप बाजोरिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, अजून आघाडीकडून कुठलाही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही, तरी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यासारखं असं दाखवताय। एकंदरीत आता जे निवडणुकीचं चित्र आहे आणि कोणत्याही पक्षाचे आता सध्या अधिकृत उमेदवारी झालेली नाही आहे, तर सरळ लढत थेट महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार आहे। तर महाविकास आघाडीतर्फे आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातर्फे मी माझी उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून माझ्या जाहीरनाम्यामार्फत जर मला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाली, जे की मिळणारच आहे आणि मी लढणारच आहे, त्यासाठी मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी माझा प्रचार मी चालू केलेला आहे। याआधी तुम्ही वरिष्ठ सभागृहात 6 वर्ष कामकाज केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील तुम्ही लोकांचे प्रश्न मांडलेले आहे। मात्र तुम्ही 6 वर्ष कामकाज करत असताना यवतमाळसाठी काय काय प्रयत्न केले? मी यवतमाळसाठी त्यावेळी मी फक्त यवतमाळ विधानसभेचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा आमदार होतो। त्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असो, पिण्याचे पाण्याचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला। परंतु आज जे चित्र आहे एकंदरीत यवतमाळ जिल्हा हे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून शेतकऱ्यांच्या ओळखला जात होतो। परंतु गेल्या 2-3 वर्षात ते तर आहेत, त्याच्यात काही सुधारणा झालीच नाही। त्याला जोडीस आता हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाण्यात येत आहे यवतमाळ। यवतमाळ म्हणजे गुन्हेगाराची संख्या, यवतमाळ म्हणजे मर्डरची संख्या एवढ्या झपाट्यात त्याच्यात वाढ झालेली आहे आणि प्रत्येककडं बळजबरीने गुन्हेगारीने आपलं अस्तित्व निर्माण केलेलं। अवैध धंदे असेल, अवैध दारू विक्री असेल आणि रोज रासपणे जे मर्डर होत आहे, इथे जे खून होत आहे आणि त्याच्यावर कोणताही अंकुश नाही। माझी जी प्रतिमा आहे आमच्या विरोधकांनी तयार केलेली आहे। मतदारांमध्ये असं कुठलंही माझ्याबद्दल मत नाही आहे। मी फिरत आहे, मला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे। काय झालं, जेव्हा मी 2010मध्ये राष्ट्रवादीचा आमदार झालो तिथे फक्त काँग्रेसची सत्ता होती। 2010 नंतर यवतमाळ जिल्ह्याचं पहिलं जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचं मी केलं। यवतमाळसारख्या शहराचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा झाला। अनेक पंचायत समित्या, मध्यवर्ती बँक असो, बाजार समित्या हे त्यामुळे नेत्यांना माझ्याबद्दल नाराजी आहे आणि मतदारांमध्ये नाही आहे। माझ्या विरोधकांनी जे काही माझं चित्र रंगवण्यात ते यशस्वी झाली असेल तर मला त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे। लोकांचा मला प्रचंड पाठबळ लाभत आहे। मी ज्या ज्याही गावात जात आहे उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे आणि मी जे जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यावर आत्तापर्यंत 11,723 मिस कॉल आलेले आहे। लोकांनी चर्चा केलेली आहे, लोकांना भेटायचं आहे। लोकांचं हेच म्हणणं आहे की जे आज ज्या प्रकारे यवतमाळ शहराची रस्त्याची असो, अमृत योजनेचा प्रश्न मिटलेला नाही 10 वर्षापासून, एवढी महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि जे भ्रष्टाचार चालू आहे, जिथे रस्ते आहे रस्त्यावर रस्ते बांधत आहे, पण जिथे रस्त्याची गरज आहे तिथे रस्ता नाही आहे। तर पूर्ण शहराची दुरावस्था झालेली आहे, कचरा जसाचा तसा राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आहे। याच्यासाठी मी लोकांकडे पोचत आहे, प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा माझा मानस आहे आणि महाविकास आघाडीतर्फे मीच उमेदवार राहणार आहे अशी मला खात्री आहे। आपण लोकसभेला परिस्थिती बघितली की विदर्भामध्ये तशी राष्ट्रवादीची पाहिजे तशी वोट बँक नव्हती। इवन आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची वोट बँक नव्हती। परंतु ह्या निवडणुकीत एकंदरीत महाराष्ट्रात असं चित्र समोर आलं की लोक स्वयंस्फूर्त होऊन एकत्र आले। 2.5 वर्षात ज्या प्रकारे प्रकार झाले, बाळासाहेबांनी ज्या आदरणीय
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. त्याच मूळ स्थापने ते जिवंत असताना, ते हयात असताना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबाला त्यांनी त्याचं प्रमुख घोषित केलं. त्यानंतरही त्यांनी ज्या प्रकारे शिवसेना फोडली आणि बंड केलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं व हे जे असंविधानिक सरकार आलं त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांचं पोट भरलं नाही. त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादीसुद्धा फोडली आणि त्या प्रकारे त्यांनाही भक्कम करण्याचा प्रयत्न केला. ते जवळपास 215 आमदार असूनही लोकसभेत काय झालं ते आपण बघितलेलं आहे. लोकांना आदरणीय पवारसाहेबांबद्दल, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल संपूर्ण जनतेत, सगळ्या समाजामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. तर ज्या प्रकारे ह्या वयात आदरणीय साहेबांसोबत ज्या लोकांनी हे दुष्चक्र केलं आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादी फोडली आणि उद्धव ठाकरे साहेबांची सेनासुद्धा फोडली, तरी काही नसताना, सगळे शिलेदार सोडून गेलेले असताना ज्या प्रकारे महाविकास आघाडीने एकत्रित येऊन जे लढा दिलं त्याचं चित्र ह्या विधानसभेतही समान राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच महाविकास आघाडी दिसणार आहे. आता ही जी एक वोट बँक नाही आहे, ही महाविकास आघाडीची तिन्ही पक्ष मिळून एक वोट बँक झालेली आहे. लोक महाविकास आघाडीकडे मतदान करणार आहे. ही काय काँग्रेसची किंवा आदरणीय साहेबाची व किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या मशालची वोट बँक नाही आहे. ही एकत्रितपणे महाविकास आघाडीची वोट बँक झालेली आहे. लोकांच्या मनात हे ठासून भरलेलं आहे की ज्या प्रवृत्तीने भाजपने सेना आणि राष्ट्रवादी फोडून ते त्यांचा पक्ष पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा पाया ढासळलेला आहे. 100% यश हे महाविकास आघाडीचंच आहे. शेवटचा प्रश्न, तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलंय का? आदरणीय साहेबांनी हे सांगितलेलं आहे, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं आहे. त्यांनी मला तिथे जाऊन प्रयत्न करायला सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने मी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीतर्फे तुतारी ह्या चिन्हावर लढणार आहे आणि माझा दावा भक्कम आहे. कारण की हे ज्या प्रकारची लोकं आहेत तिथे यवतमाळमध्ये, त्यांना सगळ्या लोकांचंसुद्धा आणि माझंसुद्धा वैयक्तिक मत आहे का त्यांना जे आहे सक्षम पर्याय म्हणून मीच राहू शकतो. त्यामुळे त्या अनुषंगाने मी तयारी सुरू केली आहे. नक्कीच यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार मीच असणार असा विश्वास माजी आमदार संदीप बाजोऱ्या यांनी व्यक्त केला आहे. त्यातच संदीप बाजोऱ्या सध्या ज्या पद्धतीनं यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये पिंजून काढताय, नागरिकांची भेटी घेत आहेत, हे एक चर्चेचा विषय ठरतोय. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.